So, good morning, all of you. Good morning, sir. Good morning, sir. Very good morning. Let me start. Before you start, just I want to say something. Yesterday I was shared to you that MCQ of that partial differentiation. Okay, the total 60 questions are there, and I will provide the answer also. बरोबर आहे? हे काल तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही पाहिलं असेल ते. लक्षात येते का प्रत्येकाच्या? हॅलो. प्रत्येकाला भेटलंय ते MCQ? Yes, sir. ओके ओके ओके. ज्याला भेटले नसतील त्यांनी याच्यामध्ये पाहिजे, टेलिग्राम ग्रुपमध्ये पाहिजे. टेलिग्राम ग्रुपवर पाठवलेले आहे तुम्हाला सगळ्यांना. ओके, तर सांगायचं एवढंच की जे क्वेश्चन आहेत 60 क्वेश्चन आता ट्राय करू नका, लगेच ट्राय करू नका, कारण की मला माहित तुम्हाला ते क्वेश्चन सुटतील, पण लगेच ट्राय करायला घेऊ नका. ते आधी समजून घ्या पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय. ओके, हे क्वेश्चन आहे, सगळ्यांना PDF दिसते. हॅलो, सगळ्यांना PDF दिसते की? Yes, sir. Yes, sir. Multivariable differential calculus. If u is equal to f of xy has continuous partial derivative, which of the following is correct? ओके, हे काय आहे ते कळून जातील तुम्हाला, नो प्रॉब्लेम. नोटेशन जे काय वापरलेले आहेत तुम्ही कधी पाहिलं असतील किंवा नसतील पाहिलं, आय डोंट नो. ओके, तर आपण ते पाहूया. म्हणजे जसं आपलं सिलेबस जसं पुढे जाईल, तर हे जे मी डार्क केलेलं आहे, येलो जे हायलाइट केलेलं आहे, दॅट इज द आन्सर. त्यामुळे परत म्हणू नका की याचे आन्सर काय आहे. आलं लक्षात प्रत्येकाला? हॅलो. Yes, sir. Yes, sir. 99% एक्झाम्पल मी स्वतः टाईप करून सॉल्व्ह करून तिथे हे केलेलं आहे, आन्सर लिहिलेले आहे. त्याच्यामुळे शक्यतो चुकण्याची कमी आहे चान्सेस, पण एखादा नजर चुकीने पण चुकू शकतं माझ्याकडून, तर तेवढं फक्त सांगा कुठलं चुकलंय. ओके, तर आपण त्या ठिकाणी ते करेक्ट करूया लगेच, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सांगताल त्यावेळेस. ओके, अशा प्रकारे हे 60 क्वेश्चन आहेत. जर आज आपला युनिट स्टार्ट झाल्यानंतर आज उद्या स्टार्ट झाल्यानंतर तुम्ही परवापासून जरी सॉल्व्ह करायला घेतलं तरी ह्याचे कमीत कमी थोडेफार एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह होतील. ओके, जसं जसं पुढे जातील शनिवारपर्यंत आपला युनिट हा जवळपास 60 to 70% होईल. 60% होईल. 60% मध्ये जवळपास तुम्ही त्याच्यातले 60 to 70% एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके, हॅलो. Yes, sir. Yes, sir. तर आणि बाकीच्या गोष्ट बाकीच्यांनी असाइनमेंट सबमिट करा. असाइनमेंट नंबर 2, 3. ओके, ज्यांचे लेट असेल त्यांनी पण तरी पण सबमिट करा. 1, 2, 3 सगळे असाइनमेंट सबमिट केला. 3 असाइनमेंट तुम्हाला दिलेले आहेत मी आतापर्यंत, आणि 3 ही 4थी असाइनमेंट तुम्हाला दिलेली आहे. त्याची लास्ट डेट वगैरे मी तुम्हाला शुक्रवारी गुरुवारी सांगतो, लास्ट डेट कधी असेल ते. चालते ना? Yes, sir. ओके, प्रोबॅबली आपण नवीन वर्षाला त्याची लास्ट डेट घेऊया. नवीन वर्षात तुम्ही सबमिट करा, म्हणजे गुढीपाडवा झाल्यानंतर. Okay, so we are start with section second. A lot of people are there now. Section second. Section second. Unit number 4. First, we are trying to complete the first 3 units. What is the first 3 unit? First unit is successive differentiation. Second unit is expansion of function. Third unit is matrix. Now we start the 4th unit. What is the 4th unit name? Multivariable differential calculus. Multivariable differential calculus. The name जसं तुमच्या पुस्तकात म्हणजे सिलेबस मध्ये आहे तसं आपण घेतोय, मल्टीव्हेरिएबल डिफरन्शियल कॅल्क्युलस. मल्टीव्हेरिएबल डिफरन्शियल कॅल्क्युलस, वी सी दिस.
राहुल सलगरे आणि रितेश रोल नंबर 19 दोघांनी कनेक्ट होताना फक्त तुम्ही काय करायचं, तुमचा रोल नंबर जो आहे F65 राहुलचा नंबर आहे, तुम्ही इथे गॅप देतात, बरोबर आहे. तर गॅप न देता F65 द्यायचा आणि रितेश सेम F19 गॅप न देता F19 करायचं, जेणेकरून तुम्ही सिरियली देतात. लक्षात, राहुल आणि रितेश दोघांनी पण. हा Yes, sir. निलेश तू पण लवकर तू पण. हा निलेश तुझं पण सेम प्रॉब्लेम येतो, ओके. तेवढं करेक्शन करा फक्त. एक हार्डली 15 दिवस राहिलेत, आज 5 तारीख आहे. आणखीन 15 दिवस तुमचे लेक्चर चालतील. सिन्सिअरली लेक्चर अटेंड करा 15 दिवस तरी ऍटलिस्ट, ओके. ऍटलिस्ट 15 दिवस सिन्सिअरली लेक्चर अटेंड करा. सो यू सी the multivariable differential calculus. We see the syllabus of this. So tell me syllabus of this unit. Yes, anybody tell me the syllabus of this unit? Anybody? Yes, just we are start with the syllabus. Okay. Yes, anybody please reply me fast. We take how many topic in that? Yes. Hello. Partial derivative of first and higher order variable to the rate as Okay. a constant. Okay. 4.1. Okay. 4.1. 4.2. Total derivative. Total derivative, partial differentiation of composite function. Okay. Total derivative, partial derivative of differential function. Means we see this. This is the syllabus of that your topic, or if we see the screen. Okay. This is section second, multivariable differential calculus. That is a partial differentiation in short. So 4.1, we see that partial derivative of first and higher order. First order means dy by dx, plain order, and higher order means d2y by dx square, dqy by dx square. This is normal or ordinary derivative. Okay. Now we see that a partial derivative of the same concept. Then second topic is total derivative. Before we start the second topic, we see that after partial derivative, we see the some topic of homogeneous, and then we go to the total derivative. Okay, we go to the total derivative. These are the three topics: 4.1, 4.2, and 4.3. So write on these three topics in your starting of this unit. Write on unit number section 2, unit number 4, multivariable differential calculus. Write on it fastly. Write on this. Fastly. Yes, Ritesh, any problem? Please mute yourself. Probably तुम्ही किती 60 जण आहात. प्रत्येकाला माझं एक रिक्वेस्ट आहे, ॲज अ पर्सनल रिक्वेस्ट म्हणून सांगतो तुम्हाला प्रत्येकाला. हा जो युनिट स्टार्ट झालेला आहे, हा स्टार्ट टू एंड लेक्चर करायचं तरच समजेल, नाही तर समजणार नाहीये. लक्षात घ्या. झाले सगळ्यांचं लिहून? हॅलो हॅलो. नो सर. ओके, लिहा. सर हा बोला. किती मार्क्सला आहे हा सर? हा किती मार्क्सला आहे? किती मार्क्स सांगितलं का? 18 ना? येस सर, 18 मार्क. 18 मार्कला, 18 मार्कला, 18 मार्क टोटल. 18 मार्क टोटल, 18 मार्क. पण हा ऑफलाईन प्लस ऑनलाईन होता. आता प्रॉब्लेम असा आहे की फक्त ऑनलाईन आहे, आणि ऑनलाईन 50 मार्काची ऑनलाईन एक्झाम होईल की 100 मार्काचं होईल की 80 मार्काचं होईल. ओके,
त्याची गाईडलाईन एका 4-5 दिवसात आपल्याला येईल, त्यानंतर सांगितलं जाईल तर किती क्वेश्चन असतील. सपोज 50 मार्काचे ऑनलाईन असेल तर 50 क्वेश्चन असतील. किती क्वेश्चन असतील? 50. 60 मार्काचे ऑनलाईन असेल तर 60 क्वेश्चन असतील. 70 मार्काचे ऑनलाईन असेल तर 70 क्वेश्चन असतील. प्रत्येक क्वेश्चन 1 मार्काला आहे. मग त्या ठिकाणी असं म्हणू नका सर 1 पेजचं एक्झाम्पल आहे आणि सॉल्व्ह करायला 1 मार्क आहे, असं नाहीये. ते डिपेंड, ते ऍक्च्युली दिस इज द इफेक्ट ऑफ कोरोना. त्याच्यामुळं जे काय आहे ते तुम्हाला द्यावं लागेल. झाले सगळ्यांचं? Yes, sir. यस प्रीती. ओके. इन दॅट व्हॉट इज स्टडीड, तुमचं आतापर्यंत काय झालेलं आहे त्याच्यावर तुमचं काय झालेलं आहे? हा, पार्शियल डेरिव्हेटिव्ह. ओके. सो व्हॉट इज द पार्शियल डेरिव्हेटिव्ह? एनीवन? व्हॉट इज द पार्शियल डेरिव्हेटिव्ह? व्हॉट इज द पार्शियल डेरिव्हेटिव्ह? Yes, fastly reply me. Two independent variables. Independent variable. Okay. थोडंसं कुठेतरी जुळले प्रतीक्षा तुमचं. Okay. Before you start that unit, we again important notice to you. नोटीस नाही म्हणता येणार, हे फक्त मी सांगतोय. पुढचा जो युनिट आहे, पुढचा युनिट कुठला आहे? ऍप्लिकेशन ऑफ मल्टीव्हेरिएट डिफरन्शियल कॅल्क्युलस, ऍप्लिकेशन ऑफ पीडी. त्याच्यामध्ये लक्षात घ्या, हा जो टॉपिक आहे 5.1, 5.2, 5.3 इथपर्यंत तुमच्या सिलेबसमध्ये, हा 5.4 हा टॉपिक काय केलेला आहे? हॅलो, हा टॉपिक काय केलेला आहे? सिलेबस मध्ये कट केलेला आहे. कट केलेला आहे, पण तरी आपण शिकवणार आहे. शेवटच्या आठवड्यामध्ये शिकवणार आहे. ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी लेक्चर अटेंड करायचं. ओके, कारण की हे पुढे तुम्हाला लागणार आहे सिलेबस मध्ये नसलं तरी सुद्धा. पुढचा टॉपिक ओके, 5.1, 5.2, 5.3, 5.4 कट केलेला आहे. त्याच्या पुढचा टॉपिक युनिट नंबर कुठला आहे? 6. हा पूर्ण युनिट कट केलेला आहे. हॅलो, मी काय म्हणतो कळलंय का? Yes, sir. हा पूर्ण युनिट कट केलेला आहे. हा पूर्ण युनिट जरी कट केलेला असला तरी ज्यावेळेस तुम्ही सेकंड इयरला जाताल M3 ला, हा युनिट लागणार आहे. आलं लक्षात? आणि पुढे डिफरंट गेट एक्झामला पण हा युनिट लागणार आहे. त्या ठिकाणी असं म्हणायचं नाही की हा मला शिकवलंच नाहीये. त्यामुळे हा पण मी तुम्हाला रिपीट करणार आहे शेवटच्या आठवड्यामध्ये. आलं लक्षात? दिस इज फॉर एक्स्ट्रा लेक्चर. हॅलो, म्हणजे आपलं ऍक्च्युली सिलेबस, युनिव्हर्सिटी सिलेबस प्रमाणे आपला सिलेबस किती राहिलाय? हा एक युनिट आणि हा एक युनिट, दोनच युनिट राहिलेत. त्यातला हा एक युनिट एक 8 ते 10 दिवसात संपतोय आणि पुढचा युनिट 5-6 दिवसात संपतोय. अशा प्रकारे आपला सिलेबस लवकर संपून जाईल. ओके, सो here is my okay, stop sharing the screen. Okay, now we go to this topic. Now we go to the, tell me what is the multivariable differential calculus? What is studied? Yes, partial derivative. तुम्ही partial derivative काय शिकलाय? त्याच्या आधी आपण काय करूया? There are the two topic of derivative, two type of derivative. What is the two type of derivative? Okay, first of all we see the plane derivative. Suppose we are consider plane spelling. Yes, spelling is wrong, na? Yes, spelling is right, na? Don't know why it is happened. Derivative. Suppose if y is equal to f of x, be a function. Okay, so we are taking the derivative. Derivatives depend upon your variable. Derivatives depend upon variable. Tell me what is x here? Let y be a function of x. In that, yes, tell me. Yes, tell me. Independent variable. X is a, in that x is a independent Variable. variable
and y is Dependent variable. Dependent variable. Dependent. y is dependent variable. X is the independent variable and y is the dependent variable. हाँ. एक काम कर, रिस्टार्ट कर झूम, होईल कनेक्ट. म्हणजे मोबाईलच रिस्टार्ट कर, होईल कनेक्ट. नाही तर मॅडमला फोन करते. हा ते काय म्हणतात, मग काय कर ना, मी ते सांगतो, रिस्टार्ट कर आणि झूम अपडेट करून जाईल कनेक्ट. नाही तर घरी आल्यावर करतो मी. Okay, y is a dependent variable. Then what is the derivative? What is the derivative? Already I will set the definition. Then dy by dx. याचा अर्थ काय होतोय? याचा काय अर्थ? Derivative of independent. Sorry. Derivative of dependent with respect to derivative of independent. ओके, आता इथे फक्त सिंगल व्हेरिएबल आहे. मग मी दुसरी कन्सिडर करतो. पहा बरं सेकंड, इफ u is function of x and y, if u is a function of x and y. 11ला तुम्ही 12ला तुम्ही डेफिनेशन पाहिलेली आहे, फक्त थोडीशी वेगळ्या पद्धतीने पाहिलेली आहे. आता ही डेफिनेशन माझ्या पद्धतीने मला जे समजलंय कन्सेप्ट त्या पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. इफ u is a function of x and y, be a function of x and y. So what is x and y? X and y are Dependent. Variable. are Dependent. independent. Independent variable. Huh? Independent variable. Two independent variable, x and y are two independent variable. In first function, only one function is, that is only one variable, that is x is independent, but in that two variable is independent variable. X and y are independent variable, and u is Dependent variable. u is dependent variable. Then which possibility here? Then which possibility for the derivative? Which possibility derivative? Yes. Then we take the derivative. Yes. Which take derivative? Yes. Yes. Which upon yes. du upon dx into du upon dy. D. That is a D. म्हणजे हा D घ्यायचा का कुठला D घ्यायचा? Capital D. Capital D. कुठला D घ्यायचा? Yes. Please explain me. Please tell me. partial If we can take the partial derivative, that is the dou u by dou x, किंवा तुम्ही डॅबा म्हणता का डो म्हणतात, काय म्हणतात? डॅबा u by डॅबा x or dou u by डॅबा x, dou u by dou x and dou u by dou y. आलं लक्षात? This is nothing but we take partial derivative. We take partial derivative. म्हणजेच काय, डेरिव्हेटिव्ह जर असेल त्याचे दोन प्रकार. पहिला प्रकार कुठला? ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. दुसरा प्रकार कुठला? पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. पहिल्या प्रकारे ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन मध्ये असेल तर काय, ओनली वन इंडिपेंडेंट व्हेरिएबल, आणि पार्शियल डिफरन्शियल असेल तर मोर दॅन वन independent variable. आलं लक्षात? हॅलो, लक्षात आलं का तुम्हाला? When you take that plain derivative and when you take the partial derivative, yes, when you take the ordinary derivative, that is a plain derivative, and when you take the partial derivative, if any function containing more than one independent variable, whatever the independent variable, 2, 3, 4, 5, 6, anyone, then we take partial derivative. If function containing only one independent variable,
then we say that we take that it is a ordinary derivative. This is an ordinary differential equation. This is a partial derivative. Clear? पटलं असेल या आपण एक काय घेतोय ordinary and partial घेतोय ना. So we take here ordinary derivative and partial derivative. Okay, that's the important. Clear everyone? This type of concept already we have seen 12th standard. Everyone clear this? Clear this? Yes, sir. Yes, sir. Because in this unit we are used both derivative, partial derivative as well as ordinary derivative. So when you take the ordinary derivative, when you take the partial derivative, that concept is important. So when you take the ordinary derivative, Independent variable is one. When function containing only one independent variable, only one independent variable, then we use the ordinary derivative. And when function containing more than one independent variable, then use the partial derivative. Okay, clear everyone? Clear everyone? Hello? Hello? Yes, sir. Yes, sir. Okay, so Yes, write down, sir. write down. This is actually basic thing. This is not in syllabus, just a concept of that ordinary derivative, and this is the concept of the partial derivative, but very important concept that we know this. Okay, write down. Okay. झाले सगळ्यांचे लिहून? We go to the next page. Yes? No, sir. No, sir. Okay, okay. लिहा पटकन. झालं का रे? जाऊ का पुढे? Yes, sir. Yes, sir. Okay, okay. Now we start our syllabus. Huh? But the important thing is when you take the partial derivative, when you take the ordinary derivative, that is very important concept. Okay, a lot of people don't understand when you take the partial and when you take the ordinary derivative. Okay, so first of all, we see the definition of partial derivative. Okay,
So see the first definition. Partial derivative. Okay. Add on. Let u is equal to f of xy. Let u is equal to function of two variables, that is x and y. Be a function of two independent variable x and y if y kept as constant, with y kept as a constant, if y kept as a constant and x alone, then yes, जर y जर constant ठेवला तर आपण कुठल्या प्रकारचा डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो? then we take derivative of u with respect to प्रतीक आपण बाहेर असेल तर सोडून गेलं चालतं, काय प्रॉब्लेम नाहीये, किंवा बंद करा, म्यूट करून ठेवा. स्माइल अजून रात्री सुरू जरा. हा ओके. Okay, so we take the derivative of u with respect to x. Okay, treating y as constant. म्हणजे कसं पहा, म्हणजे कसं डिनोटेड बाय dou u by dou x or just simply ux, u suffix x, simply ux, or dou f by dou x or fx. नोटेशन पहा बरं का, dou u by dou x or ux or dou f by dou x or fx. So just we write on in word, dou u by dou x is equal to, similarly we write on dou u by dou y is partial derivative of u with respect to y treating other variable म्हणजेच कुठला व्हेरिएबल? treating other variable म्हणजेच कुठला व्हेरिएबल? treating x as constant, आणि त्यालाच काय म्हणतो आपण? that is equal to just simply uy, so when you take that ux and when you take the uy, clear everyone? ux and uy, simply ux means this is a partial derivative, not an ordinary derivative. Okay, so dou u by dou x, and dou u by dou y, dou u by dou x and dou u by dou y. Okay, झाले सगळ्यांचं? Suppose we take one example. Suppose u is equal to x cube plus 3xy square plus y cube. So first of all, you find the dou u by dou x, dabba u by dabba x, ux. So how you find the dou u by dou x? So dabba by dabba x is nothing but x cube plus 3xy square plus y cube. Yes. So what is the partial derivative we take? We take the derivative of x cube with respect to x, a plain derivative. Derivative म्हणजेच काय? Plain derivative सारखाच घ्यायचा, फक्त partial आहे ते. Okay. So what is derivative of x cube? Is 3x square plus 3y square. We can take common out. What is the remaining? Dou by dou x of inside bracket is just variable of x. Then dou by dou x of y cube. So what is the derivative? Is 3x square. What derivative of x with respect to x is 1. Where is remaining 3y square?
What is the remaining y cube's derivative? Y cube's derivative. Y cube's derivative with respect to x. Zero. Zero. Because we can take the partial derivative and treat With respect. y as a constant with respect to x. That is the concept of the dou u by dou x. Similarly, concept of the dou u by dou y. So dou u by dou y. So dou by dou y, the dabba by dabba y is x cube plus 3xy square plus y cube. So just we take the derivative. So what is dou u by dou y? So use uy. Uy is the derivative of x cube is 0 plus derivative of this y square because 3x is constant. So what derivative of y square is 3x into derivative of y square is 2y plus 3y square. Just we simplify uy is equal to 6xy plus 3y square. So in this we find a derivative of with respect to x and derivative of with respect to y. Clear everyone? Hello. Yes, sir. Okay, very good, very good. If any problem, please ask me. आता आज घरी जाऊन तुम्ही घरीच आहात, घरी काय करा, तुम्ही पार्शियल डेरिव्हेटिव्हचा कन्सेप्ट चेक करा एकदा, परत एकदा 12वी जो झालाय त्याच्यावरचे एक्झाम्पल चेक करा. बेसिक गोष्टी आहेत त्या ठिकाणी तुम्ही शिकलेल्या आहेत त्या क्लिअर करा, म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढे अडचण येणार नाही. Okay, any problem, please ask me. Yeah? Can I go to the next page? Video of your writing. आता काय ठिकाणी यूच्या ठिकाणी काय म्हटलंय, झेड म्हटलंय बरं का. हॅलो, काय ठिकाणी यूच्या ठिकाणी काय म्हटलंय. हॅलो, Yes, sir. यूच्या ठिकाणी झेड म्हटलंय, काय जण यूच्या ठिकाणी एफ म्हणतात, काय ठिकाणी यूच्या ठिकाणी बी म्हणतात, काय ठिकाणी यूच्या ठिकाणी ए म्हणतात, बी म्हणतात, सी म्हणतात. 26 लेटर आहेत आपल्याकडे, त्यापैकी कुठलं तरी एक लेटर त्या ठिकाणी म्हटलं जातं rather than this x and y. त्याच्यामुळे कन्सेप्ट इज सेम, जस्ट वी चेंज द व्हेरिएबल. आपण एकच व्हेरिएबल थ्रू आउट इक्वेशन ट्रीट करू ना. यू असेल तर यूज, ज्या ठिकाणी गरज आहे यू बदलाय त्या ठिकाणी बदलूया फक्त. चालतंय ना. हॅलो, मी कुंभस्कर मध्ये पाहिलेलं नाहीये की कुठलं व्हेरिएबल वापरले, कुंभस्कर मध्ये पाहिलेलं नाहीये. मी फक्त माझ्या पद्धतीने मी व्हेरिएबल यूज करतोय. ओके, सो वी गो टू द नेक्स्ट पेज. यस, कोणाचं राहिलं यायचं, ज्यांचं राहिलं असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या.
So we take that. Concept, a very important concept we see actually formula म्हणून आपण झालेलं आहे तुमचं. Just we repeat that topic. Rules of partial derivative. Rules of partial derivative. Rules of partial derivative. Okay. So let u and v are function of two independent variable x and y. ओके, त्याच्यावरून तुम्ही पहिलं फंक्शन घेणार आहे पहा. विथ रिस्पेक्ट टू एक्स, चला पहिल्यांदा डो बाय डो एक्स ऑफ u plus v. डो बाय डो एक्स ऑफ u plus v. The same d by dx of u plus v is same result. So what is the result? 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 Dou u by dou x plus dou v by dou x. Dou u by dou x plus dou v by dou x. सेम फॉर मायनस, जर u मायनस v असेल तर रिझल्ट काय होणार आहे मायनस. आणखीन एक रिझल्ट घेऊ, डो बाय डो y विथ रिस्पेक्ट टू y u प्लस और मायनस v. जर असं असेल तर काय करणार, डो u बाय डो y प्लस असेल तर प्लस, डो v बाय डो y मायनस असेल तर मायनस. पहिला रिझल्ट फक्त एक्स अँड वाय मध्ये दिला, बाकी काही रिझल्ट लिहिणार नाहीये. सेकंड, ह्याला सिम्प्लिफिकेशन करायचं म्हटलं तर कसं करणार, ux प्लस और मायनस vx uy plus or minus vy. Okay, this is short notation. In second, dou by dou x of u into v. So what is u into v rule? So this is a sum subtraction. This is a derivative of product. So u into dou v by dou x plus v into dou u by dou x. This is the rule of product. This is the rule of sum or addition, algebraic. Third result, dou by dou x of u upon v. This is the rule of quotient. What is the rule of quotient? V into dou u by dou x minus u into dou u by dou x divided by Upon v square. v square. Okay, this is called as derivative of quotient. Okay, then fourth result, if k is a constant, if k is a constant, then सर तिथं v येणार ना, हा होता मायनस u हाँ. इंटू dv डो v अपॉन डो x. क्या बोला कि if k is a constant? Yes, Shubham, your voice is low. Shubham, please loudly. मायनस u इंटू डो v अपॉन डो x हे पाहिजे ना. आवाज Question मला तुझा शब्द आवाज आहे आहे ना, आवाज इथं डो यू मायनस यू टाइम डो व्ही बाय डो एक्स ना, v पाहिजे ना तिकडे. व्ही ना, व्ही, हा व्हीच आहे ना, हा, व्ही व्ही दॅट इज अ व्ही. हे जरा थोडस प्रिंटिंग मिस्टेक झाली, जरा प्रिंटिंग मिस्टेक आहे, प्लीज अंडरस्टँड. डो व्ही बाय डो एक्स. काय सर, तुम्ही सारखंच प्रिंटिंग मिस्टेक करता तो. हा, इफ के इज अ कॉन्स्टंट, यस, K डो du बाय by डो एक्स dx. ऑफ के यू. यस, के इज अ कॉन्स्टंट, डो बाय डो एक्स ऑफ के यू K dou u by dou x. dou x, and dou by dou x of just simply k, असेल तर Zero. काय? Zero. His answer is 0. Okay, very good. Then fifth result, dou by dou x of f of y, dou by dou x of f of y. Yes, dou by dou x of f of y. Yes, dou by dou x of f of y.
Yes, anybody? हाँ, yes, अथर्व, रोहिणी. Zero. Why? Y. Why 0? Y is constant. हाँ? with respect to x. रितेश, आवाज तुमचा कमी येतोय का माझं साऊंड कमी काय माहित नाही. साऊंड तर फुल आहे रे. Y respect to x 0 na. The speaker is full also. Yes, very good. Here function of y means And derivative is with respect to means x. with respect to x means f of y does not contain any x. Purely function of y असेल किंवा constant असेल. Purely function of y असेल म्हणजे y square plus 2 असेल, y square y raised to n plus something काही असेल ते depend. So what is the function of y? चला पुढचा result घेऊ 6. Dou by dou x of x raised to n. चला. Yes. Nx raised to n minus 1. N into x raised to n minus 1. Very good. Now tell me dou by dou x of f of x, y, z function of 2 variable or 3 variable raised to n. चला सांगा पटकन. N into x raised to n minus 1. हाँ, पण इथे x raised to n इथे function of x, y, z आहे ना. The result, Nx n minus 1. हाँ, N into x y z raised to n minus 1. n into not x, y, z, that is function of x, y, z, f of x, y, z Yes. raised to n minus 1 into dou by dou x of, this is a function of x, x na, this is also X function of x na, this is also function of x into dou f by dou x, dou f by dou x. Clear everyone? Yes, sir. Okay, very good, very good. Suppose 7th result, dou by dou x of 1 upon x. So what is the result? Minus 1 upon x square. Same result, dou by dou x of, suppose we are taking that 1 upon function of 2 variable घ्या किंवा 3 variable घ्या. काय होईल रे? काय होईल? Minus 1 upon function of x, y, z bracket square into dou f by dou x. Similarly, Mal told me what is dou by dou I of this same function? Same function, yes. Yes. Minus 1 upon Same as of x, y, z bracket square into dou f by dou y. Similarly, we find that with respect to z, but how many variable x, y, z, 3 variable, all are independent. So these are the 3 independent variable. Then we can take the partial possibility of the partial derivative is 3 variable, one with respect to x, one with respect to y, one with respect to z, which will be asked in exam in question paper. That is the important. So what is the dou by dou z of 1 upon f of x, y, z is nothing but minus 1 upon function of x, y, z whole bracket square into dou f by dou z. Clear everyone? Hello. Yes, sir. Yes. Okay. Clear everyone this concept? Okay, this is the 7th result. Okay, there are the lot of result. I think 18 and 19 result ना derivative. ते प्रत्येक रिझल्ट घेणं पॉसिबल नाही. आपल्याला जे लागतात तेवढंच घेऊया. जसे जसे एक्झाम्पल येईल तसं आपण पुढे जाऊया. आतापर्यंत आपण जेवढे का डेरिव्हेटिव्ह शिकलोय, हे डो बाय डो एक्स, डो बाय डो वाय, डो बाय डो एक्स, हे सगळे डेरिव्हेटिव्ह काय आहेत? हे जे सगळे डेरिव्हेटिव्ह आहेत, हे सगळे डेरिव्हेटिव्ह काय आहेत रे? त्याला पार्शियल डेरिव्हेटिव्ह इन फर्स्ट ऑर्डर. हे कशामध्ये आहेत? इन फर्स्ट ऑर्डर. याची ऑर्डर किती आहे? 1. बरोबर आहे ना?
म्हणजे d2y by dx square असेल तर त्याचे सेकंड ऑर्डर, d3y by dx क्यूब असेल तर थर्ड ऑर्डर. इन दिस वे यू फाइंड द ऑर्डर. ओके, झालं सगळ्यांचं फॉर्म्युला लिहून? कुणी राहिलंय? चला पटकन. हा विशाल, येस विशाल. झाले का सगळ्यांचं? प्लीज रिप्लाय मी. सेवन्थ रिझल्ट थर्ड स्टेप. थर्ड स्टेप म्हणजे ही कार्य मित्रा. राहुल हेच ना? राहुल हेच म्हणतोय ना तुम्ही? त्याच्यामध्ये लक्षात घ्या, डो बाय डो एक्स ऑफ फंक्शन ऑफ एक्स वाय झेड. फंक्शन ऑफ एक्स वाय झेड आहे. आता इथे जर रिझल्ट असेल, इथं फंक्शन ऑफ वाय असेल तर वाय घेतला असता. इथं फंक्शन ऑफ वाय असेल तर एफ डॅश ऑफ वाय आला असता. इथं फंक्शन ऑफ वाय आला असतं तर 0 आला असता. इथं फंक्शन ऑफ वाय आला असतं तर त्या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह काढला असतं. इथं फंक्शन ऑफ वाय, कारण फंक्शन काय आहे, जे एक्स वाय झेड आहे, इट इज अ फंक्शन ऑफ 3 व्हेरिएबल एक्स वाय झेड. So first of all, we take with asked to find dabba f by dabba x. So the derivative with respect to x. So we take the derivative with respect to x minus 1 upon function of x y z into derivative of 1 with respect to काय विचारला, x विचारला. So we take the derivative of again that function x y z. This is a composite function. बरोबर आहे का? This is a composite function. Hello, we don't know the exactly function ना. We don't know what is exactly function. Similarly, dou by dou y of function of x y z is what? Minus 1 upon function of x y z bracket square into dou f by dou y. Similarly, dou by dou z of function of x y z is minus 1 upon that function of x y z bracket square into dou f by dou z. With respect to काय विचारलं त्यानुसार तो डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. हा, त्यात फंक्शन z चं 1 असेल काय असेल तर डिपेंड ऑन. आलं लक्षात राहुल? Okay, sir. Okay, okay. Can you go to the next page? Hello. Yes, sir. Yes, sir. Okay, Yes, okay. sir. Just a wait. Okay. Now we write on the result number 8. So tell me dou by dou x of square root of x. What is the result of square root of x? What is the result? 1 upon 2 into square root of x. root x. 1 upon 2 root x. So we, from this particular result, we are generalized result is dou by dou x of square root of function of x y z. From the particular, we are generalized result. So what is the derivative? What derivative? Final the square root the derivative partner 1 upon 2 times square root of function of x y z into derivative of dou f by dou x, because we don't know the function na, because just a wait.
because we don't know the function of f na, which is a particular function we don't know exactly. Okay, so what is the next? Suppose similarly we have find one more term, dou by dou y. What is the dou by dou y? Of square root of function of x, y, z. Function of x, y, z, yes. 1/2 root function 1 of x. upon 1 upon 2 root 2 function of times x, y, z. हा स्क्वेअर रूट ऑफ वेगळा बरं का, आता त्या ठिकाणी नंतर टू आतमध्ये घेताल इंटू डॅबा पर डो एफ बाय डो वाय. Dou y. Similarly, dou by dou z we calculate. Now we see the next result. Okay, dou by dou x of log of, suppose you take in general result log x. What is the result? Log x particular 1 upon x. 1 upon x. 1 upon x. So from that we write on the particular result dou by dou x of log of function of x, y, z. What is the function 1 of x, upon y, z? function of x, y, z. 1 upon function of X, x, y, y, z. z into Dou derivative f of by dou x. function of x, y, z with respect to x. Similarly, dou by dou y of log of f of x, y, z. We write down that 1 upon function of x, y, z into derivative of function with respect to y. Okay. Now 10th result, dou by dou x of e raised to function of x, y, z. So what is the result? Derivative. What is the derivative? E raised to function of x, y, Function z of x, y, z. into dou f by dou x. Dou f upon dou x. Dou x. Similarly, we find that dou by dou z of e raised to function x, y, z is equal to E what? raised to function x, y, z. E raised to function x, y, z. Dou f by dou z. Dou f by dou z. Okay, 11th one. Dou by dou x of a raised to function of x, y, z. We write on the in general result. Huh? So what is that? A raised to function of x, y, z into log a Log a. Log a. into Dou f upon Dou dou f x. upon dou x. function of x into function of x. Similarly, we find that dou by dou I of a raised to f of x, y, z. What is the result? A raised to function of x, y, z into log a f of y. Similarly, dou by dou z of a raised to function of x, y, z into a raised to f of x, y, z into log a f of z. ओके, वाटलं त्याचा एक एक्झाम्पल घेऊ आपण. फंक्शन जर कुठलं घ्यायचं त्याला असं घेऊ आपण. फाइंड डो बाय डो झेड ऑफ ए रेस टू एक्स स्क्वेअर वाय झेड. यस, एक्स स्क्वेअर वाय झेड. सो व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअर वाय झेड? त्याचा डेरिव्हेटिव्ह काय रे? युजिंग दिस रिझल्ट ए रेस टू x square yz into log a into dou by dou z of this x square yz, because this is a function of x, y, z, x square yz. What is the derivative with respect to partial derivative with respect to z? What is the partial derivative with respect to z? A raised to x square yz log a into x square y. So in this way we have found that dou by dou x, dou by dou y of this function काढू शकतात ना? हॅलो हॅलो, काढू शकतात ना रे? ओके ओके. So this is nothing but your partial derivative and formula on this partial derivative. Okay, just write down.
Clear? Hello. Yes, sir. Very good. This all about this first order. हा सगळा कुठल्यासाठी आहे? फक्त फर्स्ट ऑर्डर साठी आहे. आपल्याला याच्यामध्ये सेकंड ऑर्डर, हायर ऑर्डर शिकायचं, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर शिकायचं. मॅक्झिमम आपण सेकंड ऑर्डर पर्यंत जाणार आहे. झालं सगळ्यांचं लिहून? लिहून झालंय का सगळ्यांचं मित्रांनो? Yes, sir. Yes, sir. कॅन आय गो टू द नेक्स्ट पेज? नाही सर. नाही का? सर दूर लिहा, लिहा. चैतन्य म्यूट करा. झालं सर. ओके ओके ओके. सर लास्टचं सर एक्स स्क्वेअर वाय कसं सर? एक्स स्क्वेअर वाय कसं आलं? त्याचा डेरिव्हेटिव्ह काय रे विथ रिस्पेक्ट टू झेड? त्यातून काय कॉमन निघेल? एक्स स्क्वेअर वाय बाहेर पडेल, बरोबर आहे? एक्स एक्स स्क्वेअर वाय, कारण की फंक्शन विथ रिस्पेक्ट टू काय झेड आहे. झेड. त्यातून बाहेर पडला एक्स स्क्वेअर वाय, राहिला काय डॅबा बाय डो झेड ऑफ जस्ट अ फंक्शन झेड. ओके क्लियर? यस. Okay, similarly find dou by dou x of a raised to x square y z. Tell me the answer. And similarly find dou by dou y of a x square y z. Chala. Okay, just wait. Okay, I will wait for 1 minute. Solve it. Solve करून पहा, नंतर मी सांगतो तुम्हाला आन्सर बरोबर आहे का ते. A raised to x square y z log a to x y z. Just to wait, Atharva. Ninth one. What is the ninth one? Yes. Yes, Atharva. What about the ninth one? Dou by dou to taking 1 upon f of x y z, there should be derivative of by. Your voice is not clear, Atharva. Please speak loudly or बोला परत, रेंज मध्ये जाऊन बोला परत. काय म्हणायचं तुम्हाला? Sir, in dou by dou y, log f of x y z is equal to 1 by f of x y z. Sir, after that there is a derivative of f with respect to y. A short note, derivative of f with respect to y, that is dou f by dou y, na? Hello? This is a function of derivative of f with respect to y. In short, we write down this. A function with respect to y. Yes. Hello? Atharva, clear or not? नेटवर्क नाही सर त्यांच्याकडे. नाही काय? एक चॅट बॉक्स मध्ये ओके टाका फक्त, काय नॉट प्रॉब्लेम. ओके, सो व्हाट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस वन इज a raised to x square y z into derivative log a into dou by dou x of this function x square y
So just we got the derivative is a raised to x square yz into log a into derivative of, yes, good, and derivative of 2yz. is x square yz चा derivative काय? 2yz. yz बाहेर पडला, x square चा derivative काय? 2x yz 2x yz. हा हा या की जो की log a into derivative of this with respect to y. What is the derivative with respect to y? फक्त y चा derivative घेणार, बाकीचं बाहेर पडला म्हणजे x square z बाहेर X पडला. square z. Into dou by dou y of just y. So we got the derivative of a raised to x square yz into log a log a into x square z. x square z. Okay, very good. Good way is right. Okay. So clear everyone? Clear Yes. everyone? Yes, sir. Yes, Up sir. to this is the basic part we have seen. Basic part we have seen. In next lecture we have start how to solve this dou u by dou x, dou u by dou y in complicated one. Okay, complicated example हे कसं solve करायचं आणि तेच तुम्हाला विचारणार आहे MCQ मध्ये. Okay, so we stop here.